सोनाई इंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केलं नाहीये, सबस्क्राइब करून घ्या, म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर मित्रांनो, आजपासून 30 दिवसापर्यंत आपण 30 दिवस 30 योजना असा एक उपक्रम राबवतो YouTube वरती। तर तुम्हाला दररोज एक व्हिडिओ येणार आहे नवीन योजनेसाठी। तर सगळ्यात पहिला व्हिडिओ आपण जसं की नारी शक्ती ॲप्लिकेशन डाउनलोड केलं होतं सर्वांनी, त्यामध्ये प्रत्येक नारी शक्ती ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला योजनेबद्दल माहिती दिलेली आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली आहे शक्ती गट नोंदणी किंवा महिला बचत गट। यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी भेटतील, कसं तयार करायचं, किती कर्ज योजना भेटतील, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ जर आवडतोय तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरू करूया मित्रांनो। आता सगळ्यात सुरुवातीला पहिला आहे आपल्याला योजनेचा लाभ जो आहे तो कसा भेटतो। तर योजनेचा लाभ जो आहे महिलांना एकत्रित करून म्हणजे बचत गट तयार करून त्यामध्ये नवीन उद्योग करण्यासाठी प्रशिक्षण देणे, त्यानंतर उद्योग उभारणे आणि त्या उद्योगासाठी आर्थिक मदत सुद्धा ही बचत गटांना केली जाते। ही बँकेकडून तुम्हाला मदत भेटते। तर यामध्ये तुम्हाला काय असेल, कोणती योजना आहे, या गोष्टी तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये सांगतोय। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया मित्रांनो, आज काय माहिती सांगतोय तुम्हाला मी। हे बघा, या योजनेचं नाव आहे दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान। यामधून ही योजना दिली जाते। या योजनेमार्फत मित्रांनो, या योजनेमार्फत आपल्याला खूप सारे फायदे याच्यामध्ये असतात। आता फायद्यामध्ये काय फायदे असतील मी तुम्हाला सांगतो। प्रत्येक ग्रामीण गरीब कुटुंबातील एका सदस्याला म्हणजे महिलेला बचत गट नेटवर्क अंतर्गत आणले जाते। म्हणजे काय की महिला बचत गटांना बँक लिंकेज व्यवस्था असेल, म्हणजे एखाद्या गरीब घरातील महिला आहे त्यांच्यासाठी बचत गटामध्ये जर तुम्ही सामील होताय, असं तुम्हाला कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही। तुम्हाला जर कोणाकडून बाहेरून जरी कर्ज घ्यायचं असेल, पैसे उसने घ्यायचे असतील, तर आपल्याला गरीब असल्यामुळे कोणी पैसे उसने देत नाही। त्याला वाटतं की आपण पैसे परत रिटर्न कसे करूया। पण यासाठी मित्रांनो हा एक लाभ आहे महिलांसाठी, जेणेकरून तुम्ही बचत गटामध्ये सामील होताय, तुमचे महिन्याचे जे असतील, महिन्याचे दिवसाचे जे पण 100 रुपये 200 रुपये तुम्ही गोळा करू शकता, ते तुम्हाला त्या बचत गटामध्ये तुम्ही जमा करू शकता। त्यामधून तुम्हाला बँक मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देऊ शकते। हा झाला पहिला लाभ। दुसरा आहे मित्रांनो की ही जे आहे हे गाव पातळीमधून म्हणजे तुम्ही खेडेवर वस्तीमध्ये राहताय, खेड्यामध्ये राहताय, तिथपासून तुम्ही बचत गट जे आहे ते तयार करू शकता। म्हणजे याच्यामध्ये काही क्रायटेरिया नाहीये की तुम्ही असं सिटीमध्येच राहिलं पाहिजे, एवढ्याच लोकसंख्यामध्ये राहिलं पाहिजे, असं काहीच नाही। आणि कोणतीही महिला याच्यासाठी काहीच क्रायटेरिया म्हणजे काहीच पात्र म्हणजे असं नाही किंवा तुम्ही शिक्षण झालेलं पाहिजे, तुमच्याकडे शेती पाहिजे, तुमच्याकडे असं पाहिजे तसं पाहिजे, काहीच नाहीये। कोणतीही महिला बचत गटामध्ये सामील होऊ शकते आणि बचत गटाकडून उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला कर्ज योजनेसाठी लाभ भेटू शकतो, बरोबर। यानंतर 3 नंबरचा आहे, या मिशन मध्ये 4 घटक असतात। 4 घटक कोणते असतात? पहिलं म्हणजे काय, सामाजिक एकत्रीकरण। म्हणजे काय, आता बचत गट आला म्हणजे काय होणार आहे, 10-12 महिला एकत्र येणार आहेत, म्हणजे झालं सामाजिक एकत्रीकरण, बरोबर। त्यानंतर आर्थिक समावेशन। आर्थिक समावेशन म्हणजे काय, पैशाच्या बाबतीमध्ये एकत्र पैसे येतात, कारण की 10 महिला आहेत, 10 महिला म्हणून आपण किती 100 रुपये गोळा करूया, 200 रुपये गोळा करूया, तेवढे एक बचत होते तुमची आणि ते बचत झालेले पैसे तुमच्याच गटामधील एखादी महिला वापरू शकते आणि किंवा ते पैसे जे आहेत तुमच्याकडे बचत राहणार आहे, बरोबर। 3 नंबरचा आहे उपजीविका प्रोत्साहन। आता उपजीविका प्रोत्साहन म्हणजे काय, बचत गटामधील ज्या महिला असतील त्यांच्याकडे बऱ्याच महिलांकडे शेती असते नसते, बरोबर। तर यामध्ये तुम्ही उपजीविकेसाठी व्यवसाय तयार करू शकता। व्यवसायासाठी तुम्हाला म्हणजे उपजीविका प्रोत्साहन करण्यासाठी बचत गट हा निर्माण केला जातो। आणि 4 नंबरचा आहे अभिसरण, म्हणजे व्यवस्थित गोष्टी राहतात, व्यवस्थित तो प्रोजेक्ट चालत राहतो। यानंतर याच्यामध्ये काय काय गोष्टी भेटतात, गरिबांचे प्रशिक्षण होते आणि त्यांची क्षमता वाढवणे, प्रशिक्षणाची क्षमता वाढवणे। त्यानंतर उपजीविका सांगितलं मी तुम्हाला, आणि क्रेडिट शोषण आणि क्रेडिट पात्रता या गोष्टी वाढतात यामधून। नंतर बचत गटांना त्यांची संस्थात्मक आणि आर्थिक व्यवस्थापन क्षमता मजबूत करण्यासाठी आणि चांगला क्रेडिट इतिहास तयार करण्यासाठी रिव्हॉल्विंग फंडाची तरतूद केली जाते। म्हणजे तुमच्या बचत गटामध्ये 100-100 रुपये गोळा करताय, त्याऐवजी तुम्हाला प्रत्येक बँकेकडून तुमचा एक कालावधी झाला, 6 महिन्याचा कालावधी जर झाला तर तुम्हाला बँकेकडून कर्ज भेटतं
सुरुवातीला 30,000 रुपये भेटतं, नंतर डबल 60,000 रुपये भेटतात, नंतर एखादा लाख रुपये भेटतात. 1,00,000 भरल्यानंतर 3,00,000ची तुमची मुदत वाढते, 3,00,000 पर्यंत तुम्हाला भेटतं. म्हणजे काय की तुम्ही बघा, फक्त बचत गट तयार केल्याचा फायदा काय आहे की बचत गट करून तुम्हाला पैसे दिले जातात. तुम्ही मागितले नाही तरी दिले जातात तुम्हाला पैसे. ते तुम्हाला त्याची फक्त परतफेड व्यवस्थित करायची असते. बरोबर. यानंतर हा बँकेचे बँकाकडून आता आर्थिक समावेशन मॉडेलचा परिचय जो आहे त्यामध्ये काय असतं बघा. बँकाकडून कर्ज भेटतं तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी असू द्या किंवा बाकीच्या गोष्टीसाठी. आरोग्यासाठी तुम्हाला विमे वगैरे तुम्ही बचत गटात असतात तर तुम्हाला ते गोष्टी पण भेटतात. आणि बँकाचे कर्ज जे असतील ते आहेत 7% फक्त. म्हणजे पीक कर्ज जे शेतीसाठी पीक कर्ज भेटतं त्या कर्जाने 60% हे वार्षिक व्याजदर असतं. म्हणजे वर्षाला 1,00,000ला 7,000 रुपये तुम्हाला भरायचे असतात. बरोबर. तर फक्त 7% तुम्हाला हे कर्ज परतफेड करायचे असतं. त्यानंतर ग्रामीण गरिबांची गरिबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुद्धा या बचत गटामधून राबवले जातात. ग्रामीण भागातील गरिबांची गरिबी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम याच्यामधून राबवले जातात. फक्त बचत गट निर्माण केल्यामुळे तुम्ही बचत गटाचे फायदे, बऱ्याच महिला बोलतात की का बचत गट केला, काय ताण आहे बचत गटाचा, ही पोरगी असे बोलली ती तशी बोलली. पण तुम्ही विचार करा, बचत गटामुळेच तुम्हाला त्या पैसे जे तुमच्याकडे खेळते पैसे राहतात. महिलांकडे खेडेगावातील आजकाल पैसे नसतात, कोणत्याच गोष्टीसाठी पैसे नसतात. सगळं हे चालतं कोणतं पुरुषांमार्फत चालतं. त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला होतो. बचत गटामार्फत तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला भेटतात. आता पात्रता काय आहे. SHG. आता SHG चा लॉंग फॉर्म काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. SHG म्हणजे काय, सेल्फ हेल्प ग्रुप. सेल्फ हेल्प ग्रुप. SHG म्हणजे काय, सेल्फ हेल्प ग्रुप. ज्यामध्ये 12 ते 25 महिला ज्या आहेत, 18 ते 50 वयापर्यंतच्या या महिला एकत्र येऊ शकतात. बरोबर. एकत्र येऊन त्या बचत गट जे आपण बोलतो बचत गट तयार करू शकतात. आणि त्यामधून इन्कम जे आहे, ओके, जी बचत केली जाते ते बचत करून तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी करू शकता. हे झालं. त्यानंतर दुसरं आहे, बचत गटांनी पंचसूत्रांचा सराव केला पाहिजे. कशासाठी. ही जी योजना सांगतोय मी तुम्हाला, सगळ्यात महत्वाची कर्ज योजना सांगतोय, त्यासाठी बचत गटांनी पंचसूत्राचा सराव केला पाहिजे. म्हणजेच काय, पहिलं आहे नियमित बैठका घेतल्या पाहिजेत. जो बचत गट असेल ते आठवड्यातून एखादी बैठक असू द्या किंवा महिन्यातून एखादी बैठक असू द्या, बैठकी घेतल्या पाहिजेत. 2 नंबरचा आहे नियमित आंतरकर्ज. जे आंतरकर्ज म्हणजे काय की जे तुम्ही बचत करणार आहात ते बचतामधून जी अमाऊंट जी जमा झालेली पैसे आहेत ते तुम्ही आतल्या आत तुमच्या 10 जणांमध्ये असतील, 12 जणांमध्ये असतील, ते तुम्हाला काय करायचे, वाटून घ्यायचे आहेत. वेळेवर परतफेड करायची आहे. आणि जे खाते असतील तुमचे, जे पुस्तकं वगैरे असतील ते तुम्हाला लिहिलेली व्यवस्थित असायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर जे खातं असतं तुमचं बचत गटाचं ते कमीत कमी 6 महिन्यापासून सक्रिय असले पाहिजे. म्हणजे काय, 6 महिन्यापासून चालू असले पाहिजे. मध्ये जर बंद पडतंय तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. तर 6 महिन्यापासून तुम्हाला ही योजनाचं चालू पाहिजे. त्यानंतर तर अशा प्रकारे बचत गट कर्ज योजना आहे. आता बचत गट कर्ज योजनामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. उमेद अभियान. उमेद अभियान जे आहे उमेद अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान असं म्हणतात त्याला. तर त्या अभियानामार्फत वेगवेगळे व्यवसाय असतील. यामध्ये शेतीसाठी अवजारे असतील तुम्हाला, त्यानंतर तुमचे लेडीजचे व्यवसाय कोणते करायचे आहे, या गोष्टीसाठी तुम्हाला काय केलं जातं, व्यवसाय कर्ज दिलं जातं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण सध्या महाराष्ट्राबद्दल सांगतो तुम्हाला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कर्ज तुम्हाला दिलं जातं. या व्यतिरिक्त सध्या म्हणजे आत्ताच्या घडीला जे वेअर हाऊस असतात, जे गोडाऊन असतात, त्या गोडाऊन साठीही तुम्हाला आर्थिक सहाय्य म्हणजे पैशाची मदत केली जाते. ते तुम्हाला परतफेड त्याची करायची असते. त्यानंतर स्वयंसहायता गटातील महिलांनी BC सखी होण्याकरता अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. BC म्हणजे काय की जे बँकेचा BC पॉइंट असतो त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ते अर्ज आता सध्या चालू आहेत. बरोबर. त्या अर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे BC पॉइंट साठी तुम्ही अर्ज करू शकता. महिलांसाठी खूप साऱ्या योजना आहेत महिला बचत गट योजनेमधून. तर मित्रांनो, आजचा जो पॉइंट होता, फक्त काय होतं की
महिलांसाठी बचत गट योजना आहे, बचत गट कर्ज योजना आहे. त्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी सांगितलेले आहेत पूर्ण. बरोबर. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कागदपत्र काय काय लागतात? फक्त आधार कार्ड लागतं. आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि मतदान कार्ड आणि एखादं बँक पासबुक असलं पाहिजे. कोणत्याही एका बँकचं बँक पासबुक, स्टेट बँकचं असेल तर बेस्ट आहे. तर या 4च गोष्टी लागतात. 4 गोष्टीवरून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि 2-3 फोटो या 4 गोष्टीवरून तुम्ही बचत गट तयार करू शकता. 10 महिलांचं करा, 15 महिलांचं करा. तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्ही बचत गट तयार करू शकता आणि बचत गट व्यवस्थित चालवता तर तुम्हाला त्या पैशासाठी तुम्हाला लाभ त्याचा दिला जातो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला जे नवीन व्हिडिओ असतील, दररोजचे जे व्हिडिओज असतील ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. धन्यवाद.